स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर झालेले आरोप सिद्ध करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांना बिंदू चौक येथे येण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला होता आणि यानंतर राजू शेट्टी हे कोल्हापूरच्या बिंदू चौकात दाखल झालेत। कथित वक्तव्यावर सदर जमिनीचे कागदपत्र आमदार राजेश क्षीरसागर घेऊन आल्यास ही सर्व जमीन त्यांना बक्षीसपत्र देऊ असं राजू शेट्टी म्हणाले। पावसाची उन्हातानाची पर्वा न करता आलेले हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही कळून दे आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय, कुणाच्या बुडाखाली आमदार आहे, कुणाच्या बुडाखाली पाणी जातं हेही कळून दे। म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित 500 एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे 7 बारे राजेश क्षीरसागर यांनी घेऊन यावेत। मी बक्षीसपत्राद्वारे त्यांच्या नावावर ते करून द्यायला तयार आहे। त्या पद्धतीने 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून बक्षीसपत्राचा फक्त स्टॅम्प ड्युटी तेवढी त्यांनी भरायची आहे, ते भरायला माझ्याकडे पैसे नाहीत। ती सगळीच्या सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत, त्याच्यावर गट नंबर सांगावेत, त्यांनी ते टाकतो, त्याचे 7 बारे दाखवावेत आणि त्याच्यावर सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमवलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे।